6 जून रोजी होऊ घातलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांचं 2 वर्षापूर्वीचं विधान अर्धवट स्वरूपात व्हायरल केलं जात असून त्याद्वारे भिडे गुरुजी शिवराज्याभिषेक बंद करावा अशी मागणी करत असल्याचा आभास निर्माण केला जात आहे। तरी अशा पोस्ट सोशल मीडियात व्हायरल करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं निवेदन इस्पुर्ली पोलीस ठाण्याचे मधुकर शिंदे आणि सुरेश मेठी यांना देण्यात आलं। वडगाव गावातील निष्ठावंत साहेब आणि दादा प्रेमी या ग्रुपवर गावातील या दोघांनी संभाजीराव भिडे यांच्या विधानाचा अर्धवट व्हिडिओ प्रसारित करून आक्षेपार्ह पोस्ट टाकून समाजात जातीय द्वेष आणि वैचारिक संघर्ष निर्माण होण्याची शक्यता असून समाजात चुकीचा संदेश लावून वातावरण बिघडू शकतं, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली। निवेदनावर अमर मोरे, सौरभ बेनके, नवनाथ किल्लेदार, विक्रांत जाधव, गजानन संखपाळ यांच्या सहाय्या आहेत। याशिवाय यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी। जय शिवराय। ज्यांनी आपली अख्खी हयात देव देश धर्म आणि शिवराय आणि संभाजीराजे या रक्तगटाची पिढी निर्माण करण्यासाठी आपलं आयुष्य घालवलं, त्या संभाजीराव भिडे गुरुजी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांनी पहिला या गोष्टीचा विचार करावा। त्यांच्यापेक्षा 1% तरी किमान आपण या धर्मकार्यासाठी, देशकार्यासाठी शिवप्रभूंच्या चरणी आपलं आयुष्य वेळ वेचू शकतो का? नाही। मुळात संभाजी महाराज, शिवाजी महाराज समजून ज्याने घेतलंच नाही, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी बघून जो राज्याभिषेक साजरा केला तो खुद्द शिवाजी महाराजांनी, जो रायगडावर आता रोज दैनिक पूजा होत्या, नित्यपूजा होते, ती देखील संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या माध्यमातून आज तागायत 80च्या दशकापासून चालू आहे। असं कोणतं कार्य याने केलंय की गुरुजींच्या बद्दल बोलायचं? गुरु साक्षात परब्रह्म, गुरुजी हे देवापेक्षा श्रेष्ठ आहेत आणि भिडे गुरुजी हे आम्हाला देवापेक्षाही श्रेष्ठ आहेत। आणि जर गुरुजींच्या बद्दल जर बेताल वक्तव्य करणाऱ्यांना या प्रशासनाने योग्य धडा नाही शिकवला तर धारकर यांना कायदा हातात घ्यावा लागेल। मुळात धारकरी म्हणजे काय आहे? प्रशासनाच्या सहकार्याने देव देश धर्माचं काम करून समाजात शांतता प्रस्थापित करून लोकांना देव देश धर्माच्या माध्यमातून चांगल्या दिशेला आणणं। मग हे कार्य करत असताना जर साक्षात गुरुवर नको त्या भाषेत, नको त्या शिवराळ भाषेत जर आरोप होत असतील, टीका होत असतील तर धारकरी गप्प बसणार नाहीत। मुळात म्हणजे तुळशीच्या झाडाला गांजान पावित्र्य शिकवणं यातला हा प्रकार झाला। तुळशीचं जितकं पावित्र्य तितकं सन्माननीय आदरणीय भिडे गुरुजींचं पावित्र्य आणि टीका करणाऱ्यांचं पावित्र्य गांजाचं की ते अजून खायच्या पातळीचं ते त्यांनी स्वतः तपासावं। ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी हा दस्तुरखुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी बघितलेला मुहूर्त आहे, त्यामुळं बाकी त्यांच्या स्पष्टीकरणाची आणि याची काही गरज नाही। इथून पुढे जर भिडे गुरुजींच्या यांच्यावर कोणी बेताल वक्तव्य केली तर धारकरी पद्धतीने त्यांना काय तो हिसका दाखवला जाईल। आता प्रशासनाच्या आश्वासनामुळे, आता निवेदन पोलीस स्टेशनला दिलंय, त्यांच्या आश्वासनामुळे आता आम्ही सगळे शांततेचा निर्णय घेतोय, परंतु त्याच्यावर योग्य कारवाई व्हावी ही सर्व धारकऱ्यांची विनंती आहे। जर अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या लोकांवर कारवाई नाही झाली तर आम्ही कोल्हापूरमध्ये कलेक्टर ऑफिसमध्ये SP ऑफिसला निवेदन देऊन या बेताल वक्तव्य करणाऱ्या लोकांच्या निषेधाचा मोर्चाचं नियोजन जिल्हा कार्यवाहकांच्या आदेशाने आणि त्यांच्या नियोजनामध्ये करतोय। त्यामुळे यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी एवढी प्रशासनाला विनंती आहे। समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला। संभाजी भिडे गुरुजींच्यावर बेताल वक्तव्य केलं तिने की 6 जूनला राज्याभिषेक अर्धवट माहिती त्यानं आपल्या गावामध्ये पसरवली, त्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहे आणि सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं।